नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। अलीकडेच एम्स जम्मूचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर ऑप्शन नंबर सी, नरेंद्र मोदी यांनी एम्स जम्मूचे उद्घाटन केलेले आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश हे राज्य 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले राज्य ठरलेले आहे। पुढचा प्रश्न। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, जवान या चित्रपटाला 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे। पाहुयात पुढचा प्रश्न। भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन नंबर सी, उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न। लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 का पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन नंबर ए, ईशा अंबानी यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे। पाहुयात पुढचा प्रश्न। न्यायमूर्ती निलय बिपिनचंद्र अंजारिया यांची कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन नंबर ए, कर्नाटक या राज्यात न्यायमूर्ती निलय बिपिनचंद्र अंजारिया यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी। जगातील सर्वोच्च रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।